48 तास महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहेत। गारपिटीचा इशारा देण्यात आला असून गेल्या 50 वर्षांमध्ये पडला नसेल इतका भयानक पाऊस महाराष्ट्रामध्ये कोसळणार। हवामान विभागाने अवघ्या 5 मिनिटांपूर्वी इशारा दिला असून शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की अरबी समुद्रातून हिंदी महासागरामध्ये अशा काही हालचाली सुरू झाल्या की ज्यामुळे 10 जिल्ह्यांमध्ये जोरदार गारपिटीच्या पावसाचा इशारा देण्यात आला। कालपर्यंत फक्त इशारा होता, परंतु आता पाऊस नाही तर आकाशातून तोफेचे गोळे पडावेत अशी गारपीट होणार आहे। घराच्या काचा फुटतील आणि विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होईल। त्यामुळे महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला। मित्रांनो, शास्त्रज्ञांनी सांगितले की जेव्हा सॅटेलाइट मध्ये इमेज तपासली गेली तेव्हा त्यांनाच धक्का बसला, कारण महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून काही विचित्र प्रकारचे ढग हे पुढे सरकत आहेत। त्यामुळे आता फक्त अवकाळी पावसाचा इशारा नाही तर मोठ्या प्रमाणात ढगफुटीचा इशारा देण्यात आलाय। ढगांची उंची ही ठराविक असते, परंतु या ढगांची उंची ही आता तिप्पट वाढली आहे। याचाच अर्थ सरळ आहे की जेव्हा पाऊस सुरू होणार आहे तेव्हा फक्त पावसाचे थेंब पडणार नाहीये तर गारांचा वर्षाव होणार आहे। ढग इतके जड झाले आहेत की ते कोणत्याही क्षणी जमिनीवर कोसळू शकतात। यालाच क्लाउड ब्रस्ट किंवा ढगफुटी सदृश पाऊस म्हटलं जातं। ही ढगफुटी ऐन उन्हाच्या तोंडावर होत आहे, म्हणजेच हे निसर्गाचं सर्वात मोठं संकट महाराष्ट्रावर ओढावलं आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये भयानक अवस्था निर्माण होणार आहे। या जिल्ह्यांची यादी स्वतः प्रशासनाने जाहीर केली असून मुख्यमंत्र्यांनी तातडीची सूचना दिली आहे। भयानक रेड अलर्ट जारी झालाय। वारे इतक्या वेगाने वाहणार आहेत की झाडे मुळासकट उपटून पडतील। त्यामुळे शेतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी देखील मोठा धोका निर्माण होऊ शकतो। जमिनीला हादरे बसवणारं दृश्य समोर येत आहे। पुढच्या 48 तास नागरिकांसाठी धोक्याचे असतील, परंतु पुढील 3 तासांमध्ये अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र होणार असून चक्रीवादळामध्ये रूपांतरित होणार आहे। त्यामुळे पुढील 3 तासांमध्ये 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी झालाय। चक्राकार वाऱ्यांचं रूपांतर हे मोठ्या चक्रीवादळामध्ये होणार आहे। यामुळेच गाऱ्याचा पाऊस पडेल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वारे देखील सुटणार आहेत। गाऱ्यांचा आकार इतका मोठा असेल की घरावरील पत्रे फुटू शकतात आणि भिंतीला चिरा पडू शकतात, असा निसर्गाचा प्रकोप होणार आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हा धोका सर्वात जास्त असणार आहे, कारण अरबी समुद्रामधून हिंदी महासागरामध्ये चक्राकार वारे सुटत आहेत। हे एकजूट होऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या दिशेने वेग घेतील। त्यामुळे हवामान विभागाकडून अपडेट्स येत आहेत। त्यामध्ये तुमच्याही जिल्ह्याचं नाव आहे का हे लक्षपूर्वक ऐका, कारण ही फक्त पावसाची बातमी नाहीये तर महाराष्ट्रावरती ओढावलेलं एक मोठं संकट आहे। अरबी समुद्राने हिंदी महासागराच्या संगमावरती अशा काही हालचाली सुरू झाल्या ज्याने निसर्गाचे सर्व नियम मोडले आहेत। त्यामुळे 10 जिल्ह्यांमध्ये धोका सर्वात जास्त वाढला असून शास्त्रज्ञांनी स्वतः सांगितलंय की महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून येणाऱ्या ढगांची उंची ही तिप्पट वाढली आहे। भौगोलिक भाषेमध्ये सांगायचं गेलं तर आता हे ढग भयानक वाढले असून त्यांची घनता वाढली आहे। त्यामुळे केवळ पाऊस नाही तर तोफेचे गोळे म्हणजेच प्रचंड मोठ्या गारा पडणार आहेत। समुद्राचं तापमान हे अचानक वाढल्यामुळे बाष्पाचं प्रमाण वाढलंय। वरच्या थरातील थंड हवेमुळे या ढगाने एक सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशनचं रूप धारण केलं आहे। हे ढग जेव्हा जमिनीच्या संपर्कात येतील तेव्हा थेंब थेंब पाऊस पडण्याऐवजी अक्षरशः गारांचा वर्षाव होणार आहे। जमिनीला हादरे बसतील इतक्या मोठ्या प्रमाणात गारा पडतील, त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील भयानक होणार आहे। पावसाचं रूपांतर यावेळी खूप मोठ्या संकटामध्ये होणार आहे। सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन होणार आहे। अरबी समुद्राकडून येणारे उष्ण वारे आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे महाराष्ट्राच्या आकाशामध्ये एका विशिष्ट जागी एकमेकांना धडकत आहेत। याच धडकेमुळे हवेचा एक प्रचंड मोठा भोवरा तयार झालाय आणि हा भोवरा जमिनीपासून हजारो फूट उंचीवर आहे। जेव्हा हे चक्राकार वारे फिरतात तेव्हा ते जमिनीवरची आर्द्रता शोषून घेतात आणि ढगाची उंची ही अचानक तिप्पट वाढते। हेच ढग आहेत जे आता महाराष्ट्राच्या दिशेने दक्षिण सीमेवरून पुढे सरकत आहेत। कोणत्याही क्षणी हे ढग महाराष्ट्रामध्ये फुटू शकतात आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार हे गारांमध्ये रूपांतरित होऊ शकतात। गारांचा पाऊस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बरसणार आहे आणि हा केवळ पाऊस नाही तर अक्षरशः गारांचे मोठे गोळे महाराष्ट्रामध्ये पडतील आणि हे संकट तुमच्या आमच्या घराच्या खिडक्या फोडू शकतं।
तुमच्या शेतीचं नुकसान होऊ शकतं। निसर्गाच्या या संकटामुळे 10 जिल्ह्यांमध्ये मोठा फटका बसणार आहे, कारण हे बर्फाचे खडे ढगात वर खाली फिरत असतात आणि त्यांचाच आकार आता वाढत जातोय। हे वारं इतक्या वेगाने खाली येणार आहे की हे गाराचे खडे ताशी 100 ते 120 किमाने जमिनीवर आदळतील। शास्त्रज्ञांच्या मते यावेळेस गारांचा आकार इतका मोठा आहे की त्यामुळे छतांना छिद्र पडू शकतं आणि झाडं मुळासकट उपटून पडू शकतात। ही परिस्थिती कोणत्याही युद्धापेक्षा भयानक आहे, कारण महाराष्ट्राच्या नकाशावरती असे 10 जिल्हे आहेत की जे पुढच्या 48 तासामध्ये या संकटाला सामोरे जातील। आकाशातून पाऊस पडणार नाहीये, तर तोफांच्या गोळ्यासारख्या गारा पडणार आहेत। शास्त्रज्ञ म्हणत आहेत की या ढगांची उंची आता तिप्पट झाली आहे। याचाच अर्थ असा आहे की हे ढग आता बॉम्ब सारखे फुटणार आहेत। गेल्या 50 वर्षात महाराष्ट्राने अनेक संकट पाहिली, परंतु हे संकट वेगळं आहे। हिंदी महासागर आणि अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या भयानक हालचाली आहेत की त्यांची कल्पना आजपर्यंत कोणालाच नव्हती। दक्षिण सीमेवरून येणारे काळे ढग आता सामान्य नाहीयेत, तर यांच्यामध्ये चक्राकार वारे निर्माण झाले आहेत। हे वारे इतक्या वेगाने फिरत आहेत की ते जमिनीला हादरे देऊ शकतात आणि भयानक विजांची तीव्रता वाढू शकतात, कारण 10 जिल्ह्यांकडे हे वारे सर्वात जास्त फिरणार आहेत। हे जिल्हे आता आपण पाहणार आहोत, कारण 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटीची शक्यता देखील वर्तवली जात आहे। यामध्ये पहिल्या जिल्ह्यामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवली गेली, तर दुसऱ्या 2 जिल्ह्यांमध्ये 100 ते 120 किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे एक सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। 4 ते 5 नंबरच्या जिल्ह्यांमध्ये गाऱ्यांचा आकार मोठा असणार आहे। या जिल्ह्यांमध्ये गाऱ्यांचा वर्षाव होईल। जमिनीला हादरे बसणारे दृश्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार आहे। विजांचा कडकडाट देखील होणार आहे। त्यामुळे आपण पाहूया की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटामध्ये ढग अडकल्याने क्लाउड बस्टची परिस्थिती निर्माण होणार आहे। ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा सातारा जिल्ह्यामध्ये देण्यात आला असून वादळी वाऱ्याचा इशारा आहे। सायक्लोनिक परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यामध्ये धोका वाढू शकतो। सोलापूर जिल्ह्यातील तापमानातील फरकामुळे विजा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। अवकाळी पावसाचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्यामध्ये बसणार असून विजांचा कडकडाट त्याबरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये वारा सुटणार आहे। नाशिकमधील द्राक्ष बागायतदारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला। गाऱ्यांचा वेग प्रचंड वाढणार आहे। ताशी 100 किमी वेगाने वारे वाहणार असून गारा मोठ्या प्रमाणात बरसतील। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा सुरू असतानाच अचानक ढगफुटी सदृश पावसाचा इशारा पुढील 3 तासांमध्ये देण्यात आला। पुढील 3 तासांमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती ही छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र होणार आहे। लातूरमध्ये भयानक ऊन परिस्थिती असताना देखील गारा ह्या तोफेसारख्या पडणार आहे। थेंब थेंब पाऊस नाही, तर गारांचा वर्षाव लातूर जिल्ह्यामध्ये होणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। गारपिटीचा पाऊस उन्हामध्ये पुण्यामध्ये बरसणार असून रेड अलर्ट जारी झाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाचा इशारा असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसणार असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेले चक्राकार वारे आता अहमदनगर जिल्ह्याकडे देखील वाहतील। यामुळेच वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाचा इशारा अहमदनगर जिल्ह्यामध्ये देण्यात आला। धाराशिव जिल्ह्यामध्ये ढग जड होणार असून आज रात्री धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा वर्षाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। अचानक धाराशिव जिल्ह्यामध्ये मध्यरात्री गारपिटीच्या तोफा पडतील आणि जमिनी हादरतील इतके भयानक पावसाचं दृश्य वर्तवलं गेलंय। दक्षिणेकडून येणारं पावसाचं वारं हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये बरसणार आहे। वादळी वाऱ्यासह इशारा देण्यात आला। चक्राकार वारे नांदेड जिल्ह्यामध्ये वाहणार असून घरावरील पत्रे उडतील अशी भयानक अवस्था निर्माण होईल। झाडावरील फांद्या पडतील अशी दृश्य पाहायला मिळतील। त्यामुळेच नांदेड जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला। ढग हे दक्षिण सीमेवरून महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यांकडे पुढे सरकत आहेत। त्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशन होऊन चक्राकार वारे महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये बरसणार आहेत। ढग कोसळतील तेव्हा थेंब पडणार नाहीत, तर गारांचा वर्षाव होऊन विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होईल। त्यामुळे 10 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुढील 3 तास हे सतर्कतेचे असणार आहेत, कारण ढग गडगडणार असून विजांचा कडकडाट होणार, त्याचबरोबर गारांचा वर्षाव होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे।